आज सकाळी आरूच्या स्कूलमध्ये गेली होती, कारण आज होती पॅरेंट्स मीटिंग आणि घरी यायला वाजले 2. तर आरूला छान मार्क्स पडले, पण 2 विषयामध्ये थोडे कमी पडले. त्याला ट्युशन लावून दिली होती, त्यामुळे मी थोडंसं लक्ष कमी दिलं त्याच्याकडे, त्यामुळे त्याला जरा कमीच मार्क पडले. पण हो, आता मी पुन्हा त्याच्याकडे लक्ष देणार आहे. यावरून एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली, की आई-वडिलांनी जर मुलांकडे दुर्लक्ष केलं ना, तर ते पण अभ्यासामध्ये दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. त्यामुळे आपण थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देणं जास्तच महत्त्वाचं आहे. मी ट्युशनच्या भरोश्यावर राहिली, त्यामुळे थोडंसं कुठेतरी तो कमी पडायला लागलेला आहे आणि माझी चूक मला मात्र नक्कीच लक्षात आलेली आहे. तर चला, झाडू फरशी सगळं करून घेतलं, कारण घरातली कामं मात्र तशीच पेंडिंग होती आणि आज माझे हे 3 पार्सल रिसीव्ह झाले होते. त्यामध्ये पहिलं होतं पनीर मेकर. 1 नंबरची साईज मागवली, पण ती खूपच छोटी आलेली आहे. त्यामुळे मी ते रिटर्न देणार आहे आणि थोडीशी मोठ्या साईजमध्ये मागवून घेणार आहे. कारण वस्तू एकदाच होते. त्यानंतर हे दुसरं हँगिंग प्लांट्स मागवलं होतं, पण ते माझ्या रिअल प्लांट समोर आहे ना, एकदम फिक्कं पडत होतं. त्यामुळे ते सुद्धा मी रिटर्न देणार आहे. पण हे 3 नंबरचं जे काही पार्सल होतं ना, एकच नंबर आलेला आहे मॅट्रेस प्रोटेक्टर. प्राईस पण त्याची तशीच आहे बरं का. ₹718 ला मला ते भेटलं आणि क्वालिटी मात्र एकच नंबर भेटलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, नक्की तुम्ही हे घेऊ शकता डोळे झाकून. या तिन्ही प्रॉडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की चेकआउट करा. भेटूया पुढच्या व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.